लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। आळवणी जिल्हा परिषद गटातून रिपब्लिकन पुरस्कृत उमेदवार म्हणून उभा आहे। त्या संघामध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले आहे। मी लोकांना न्याय द्यायचं काम केले। मुलांना स्कॉलरशिप असो, मुलाच्या लग्नासाठी मी निधी उपलब्ध करून पैसे मिळवून दिले। बऱ्यापैकी जे बांधकाम कामगारचे ज्या योजना आणि कामगार आघाडीच्या माध्यमातून मी गेले 10 वर्ष सलग काम करतोय। मी लोकांना कामगार आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायचं काम केलंय। या मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांना मी चळवळलेला असल्यामुळं रात्रीचे फोन आला तरी सुद्धा मी तिथं रात्रीच्या 2 वाजता म्हणलं तर मी त्या रात्रीच्या 2 वाजता म्हणलं तर मी उठतोय, जातोय आणि त्या लोकांना न्याय देतोय। पोलीस स्टेशन असो, तहसील असो, मी सर्व आंदोलनाच्या माध्यमातून विषय हाताळलेले आहेत। मी बाळवणी गटातील सर्व रस्त्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि खांबाळे कारवे रस्ता हा नकाशात नसताना सुद्धा मी तो नकाशात आणला आणि त्या रस्त्याचं काम चालू आहे। मी मतदारसंघासाठी भरपूर कामं केली आहेत आणि मतदारांनी मला सांगितलंय, लोकांनी मला सांगितले, त्यामुळे मी उमेदवारी टाकली आणि लोकांनी मला भरभरून सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे। आणि मी इथून पुढं माझ्या मनगटाला धरून तुम्ही काम सांगू शकाल अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि चळवळीच्या माध्यमातून, कामगार आघाडीच्या माध्यमातून मी लोकांसमोर गेलेलो आहे। माझं काम मोठं आहे। लोकांच्या आग्रहासह मी उमेदवारी देत आहे आणि इथून पुढे मी आजपासून प्रचाराला सुरुवात करत आहे। एवढे बोलतो। जय भीम, जय भारत। वेळ कमी असल्यामुळे मी फॉर्म जोडणार आहे म्हणून मी अपक्ष अर्ज भरला। आमच्या पदाधिकाऱ्यांची काही चुकी नाही, पक्ष श्रेष्ठीची काही चुकी नाही। मला वेळ नसल्यामुळं मला तिथं पोचता आलं नाही आणि माझा अर्ज वेळेच्या अगोदर 2:15ला भरला आहे, त्यामुळे मी फॉर्म जोडू शकलो नाही। पक्षाने सांगितले, पक्षाच्या वरिष्ठांनी मला सूचना केल्या की तुम्ही RPI पुरस्कृत म्हणून लढा। मी आरोग्य विभागातले ज्या काय अडचणी आहेत ते स्वतः पुढवून चौकशी करीन। जिल्हा परिषद शाळेत काय अडचणी आहेत त्या शाळेच्या अडचणी दूर करीन। झाले तर तुमचे रस्त्यावर खड्डा आहेत, नॅशनल हायवे चांगला आहे पण गावखेड्याला रस्ता आहे तर त्या रस्त्याला मी न्याय द्यायचं काम करेन। झालं तर महिला बचत गटांना काय अडचणी असेल तर त्यांना सहकार्य करेन। शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना आहे? शेतकऱ्यासाठी जे योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करेन। हे कबशी चिन्ह आहे, मला एक वेळ संधी द्या, त्या संधीचं मी सोनं करीन। मला तुम्ही मनगटाला धरून काम सांगा, मी ते 100% करेन। एवढे बोलतो। जय भीम, जय भारत।